अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने प्रेम संबंधातून तरुणीचा खून करून प्रेत नाल्यात फेकणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासातच अटक केली. परतवाडा शहरालगत असणाऱ्या गळंकी येथील अनिल झनकराम जांभेकर वय 35 असे आरोपीचे नाव आहे. 10 जुलै रोजी ब्राह्मणवाडा थडी ते सिरसगाव रस्त्यावरील बगाडी नाल्यात एका अज्ञात महिलेचे अर्धवट कुजलेले प्रेत सापडले. पोलीस निरीक्षक किरण वानकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र गवई, सिरसगाव कसब्याचे ठाण्याचे अधिकारी व अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेच्या दोन्ही हातावर दुर्गा व अनिल असे गोंदवलेले नाव, हातपाय बांधलेले व ब्लँकेटमध्ये गुंडाळलेले प्रेत पाहून खून झाल्याचे स्पष्ट झाले. प्रेत कुजल्याने ओळख पटवणे अत्यंत कठीण होते. मात्र पोलिसांनी तात्काळ प्रेताची व गोंदवलेल्या नावाचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले. यातूनच परतवाड्यातील एका यूट्यूब पत्रकाराने सदर महिला गळंकी गावातील असण्याची शक्यता व्यक्त केली. चौकशीत मृत महिला दुर्गा विशाल श्रोती वय 27 असल्याचे तिच्या भावाने ओळखून सांगितले. दुर्गा ही अनिल जांभेकर या तरुणाशी प्रेम संबंधात होती. स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकाने अनिलला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. 5 जुलै रोजी पैशाच्या कारणावरून झालेल्या भांडणात त्याने दुर्गाचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून हातपाय बांधून मोटरसायकलवरून नेऊन नाल्यात फेकून दिला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून सिरसगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सानू खानसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा.